तुमच्या मृत्यूनंतर तुमची मालमत्ता नक्की कुणाला मिळणार हे तुम्ही ठरवणार की कायदा? घर, जमीन किंवा बँकेतले पैसे चुकीच्या वाटपामुळे सुखी कुटुंबातले मोठे वाद होतात। यावर एकच सर्वात सोपा उपाय म्हणजे वसियत। वसियत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या मालमत्तेचा तुमच्या इच्छेनुसार केलेला कायदेशीर दस्तावेज। वसियत करण्यासाठी वकीलच हवा असं नाही, तुम्ही साध्या कागदावरही लिहू शकता। फक्त 2 साक्षीदारांची सही लागते। वादापेक्षा संवाद बरा आणि कायद्यापेक्षा वसियत बरी। अशाच कायदेशीर माहितीसाठी सबस्क्राईब बटन नक्की दाबा। नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लीगल ज्ञान मराठी। वसियत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या मालमत्तेचं तुमच्या पश्चात होणारं नियोजन। ही व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने केलेली एक कायदेशीर घोषणा आहे की माझ्या मृत्यूनंतर माझी मालमत्ता नक्की कुणाला मिळावी। यालाच इंग्रजीमध्ये विल आणि विल डीड असंही म्हणतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घोषणा तुम्ही जिवंत असताना करता, पण ती कायदेशीररित्या लागू मात्र मृत्यूनंतरच होते। म्हणजे तुमची संपत्ती आणि तुमची इच्छा। हे 90% लोकांना माहीत नसतं। अशी लीगल माहिती हवी असेल तर सबस्क्राईब नक्की करा। वसियतमध्ये नक्की कोणत्या गोष्टी लिहू शकतो? फक्त घर किंवा अजून काही? चला मग जाणून घेऊया। 1. तुमचं घर आणि जमीन. 2. तुमच्या नावावर असलेली सर्व बँक डिपॉझिट, FD आणि खात्यातील रक्कम. 3. तुमचं सोनं, चांदी आणि दागदागिने. 4. तुमची शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे स्टॉक, म्युच्युअल फंड्स. 5. इतकंच नाही तर तुमच्या व्यवसायातील हिस्सा सुद्धा तुम्ही वसियतमध्ये लिहू शकता। थोडक्यात सांगायचं तर तुमची स्वतःची कष्टाची मालमत्ता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकता। पण ही मालमत्ता कोणाला देता येईल हे पाहूया पुढच्या भागामध्ये। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। वसियत करण्यासाठी वकीलच असावं लागतं का? किंवा खूप श्रीमंत मुळीच नाही? वसियत कोणालाही करता येते। त्याचे 3 साधे नियम आहेत। नियम 1. ती व्यक्ती 18 वर्षापेक्षा मोठी असावी। अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वसियत करू शकत नाही। नियम 2. व्यक्ती शुद्ध मनस्थितीत असावी, म्हणजेच आपण काय लिहितो याची पूर्ण जाणीव त्याला असावी। नियम 3. वसियत कोणाच्याही दबावाखाली किंवा धमकावण्यामुळे केलेली नसावी, ती स्वतःच्या इच्छेने केलेली असावी। महत्त्वाचं म्हणजे पुरुष किंवा महिला दोघेही आपल्या संपत्तीची वसियत कायदेशीररित्या करू शकतात। पण वसियतवर कोणाच्या सह्या लागतात हे आपण पुढे पाहूया। त्यासाठी आताच सबस्क्राईब करायला विसरू नका। वसियत बनवणं कठीण आहे का? मुळीच नाही, पण काही कायदेशीर गोष्टी पाळणे गरजेचं आहे। चला स्टेप बाय स्टेप पाहूया। पहिली गोष्ट, वसियत नेहमी लिखित स्वरूपात असावी। तोंडी सांगितलेल्या गोष्टीला कायद्यात किंमत नाही। वसियत करणाऱ्याचे त्यावर स्वतःचे स्वाक्षरी अत्यंत अनिवार्य आहे। सर्वात महत्त्वाचं, वसियतवर 2 साक्षीदारांची सही आवश्यक आहे। पण लक्षात ठेवा, हे साक्षीदार वसियतमधून फायदा घेणारे नसावे। वकिलामार्फत वसियत केली तर ती अधिक सुरक्षित मानली जाते। पण कायद्याने तुम्ही स्वतः हाताने लिहिलेली वसियत सुद्धा पूर्णपणे वैध ठरते। वसियत केली पण ती रजिस्टर करायलाच हवी का? लोकांमध्ये याबद्दल मोठा गैरसमज आहे। चला सत्य जाणून घेऊया। भारतीय कायद्यानुसार वसियतची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक नाही। साध्या कागदावरच वसियत वैध ठरते। पण जर तुम्ही वसियत रजिस्टर केली तर त्याचे फायदे मोठे आहेत। पहिला फायदा आहे, यामुळे भविष्यात कौटुंबिक वाद मोठ्या प्रमाणात कमी होतात। दुसरं म्हणजे रजिस्टर वसियतची कायदेशीर विश्वासार्हता मजबूत होते आणि कोर्टात तिला जास्त महत्त्व दिले जाते। थोडक्यात बंधनकारक नसलं तरी सुरक्षिततेसाठी रजिस्ट्रेशन करणं कधी उत्तम। तुमची मालमत्ता तुमच्या हक्काच्या माणसांना मिळावी असं वाटत असेल तर वसियत आजच करा। ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रांना आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना नक्की शेअर करा। एकदा वसियत केली की ती कायमची असते का? समजा मालमत्ता वाढली किंवा वारस बदलला तर काय करायचं? याचं उत्तर आहे हो। तुम्ही तुमची वसियत तुमच्या आयुष्यात कधी आणि कितीही वेळा बदलू शकता। नियम साधा आहे, जेव्हा तुम्ही नवीन वसियत करता तेव्हा जुनी वसियत कायदेशीररित्या आपोआप रद्द होते। लग्न, मुलांचा जन्म किंवा नवीन मालमत्ता खरेदी अशा बदल्यात परिस्थितीनुसार वसियत अपडेट करणे खूप महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, तुमची सर्वात शेवटची वसियत हीच कायद्याच्या नजरेत अंतिम मानली जाते। वसियतबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच कायदेशीर माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। जर वसियत केलीच नाही तर तुमच्या कष्टाचं कमाईचं काय होतं? ती तुमच्या इच्छेनुसार वाटली जाते का? मुळीच नाही। जर वसियत नसेल तर तुमच्या मालमत्तेचे वाटप तुम्ही नाही तर कायदा ठरवतो। हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार हिंदू सक्सेशन ॲक्ट तुमची मालमत्ता तुमची पत्नी, मुलं आणि आई यांमध्ये समान भागात वाटली जाते। तुमच्या मनात कदाचित वेगळं नियोजन असेल, पण तुम्ही वसियत नसल्यामुळे तुमच्या इच्छेला कायदेशीर किंमत उरत नाही। कुटुंबाला कोर्टाच्या फेऱ्यांपासून आणि वादापासून वाचवायचं असेल तर आजच वसियत करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। वसियत केली म्हणजे काम संपलं असं नाही, काही चुकांमुळे तुमची वसियत कोर्टात रद्दही होऊ शकते। चला मग पाहूया। नंबर 1, जर वसियत कोणाच्या दबावाखाली किंवा धमकावून केली असेल तर ती पूर्णपणे अवैध ठरते। नंबर 2, वसियतमध्ये फसवणूक झाली असेल किंवा करणाऱ्याची सही खोटी असेल तरी कायदेशीररित्या टिकत नाही। नंबर 3, वसियत करताना व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसेल किंवा त्यांना आपण काय लिहितोय हे कळत नसेल तर वसियत बाद होते। आणि नंबर 4, जर साक्षीदार योग्य नसेल, उदाहरणार्थ वसियतचा फायदा घेणारेच साक्षीदार असतील तर वसियत संशयाच्या भोवऱ्यात अडकते। त्यामुळे वसियत करताना कायदेशीर सल्ला घेणे कधीही चांगलं। वसियतबद्दलची ही माहिती तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा।
वसियत का महत्त्वाची आहे? एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका वडिलांचे वसियत न करताच निधन झाले. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि 3 मुलं आहेत. अशा वेळी कायद्यानुसार त्यांच्या संपूर्ण संपत्तीचे 4 समान भाग केले जातात. पत्नी आणि तिन्ही मुलांना सारखाच हिस्सा मिळेल. कदाचित वडिलांना वाटलं असेल की एका मुलाने त्याची जास्त सेवा केली म्हणून त्याला सर्व मिळावे, पण वसियत नसल्यामुळे त्यांची इच्छा लागू होणारच नाही. तुमची इच्छा कायद्याने मान्य व्हायची असेल तर लेखी वसियत असणं अनिवार्य आहे. वसियतबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल की वसियत करणं किती महत्त्वाचं आहे. भविष्यातील कौटुंबिक वाद टाळण्यासाठी आणि तुमची इच्छा जपण्यासाठी हे एक प्रभावी शस्त्र आहे. ही कायदेशीर माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशा सोप्या कायदेशीर माहितीसाठी आणि लीगल अवेअरनेससाठी आत्ताच लीगल ज्ञान मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, कायदा माहीत असेल तरच तुम्ही सुरक्षित राहाल. जय हिंद.